मित्रांनो, पुढचा सेगमेंट जो येतो तो म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन सेगमेंट। तर नावाप्रमाणेच याच्यामध्ये परत दोन प्रकार आहेत पडतात। त्यातला पहिला प्रकार आहे फ्युचर आणि दुसरा आहे ऑप्शन। तर आपण या व्हिडिओमध्ये फ्युचर प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत। फ्युचर म्हणजे काय? फ्युचरचा अर्थ होतो मराठीमध्ये भविष्य। तर या सेगमेंटमध्ये आपण एखाद्या शेअर्सच्या भविष्यातील किमतीवरती खरेदी आणि विक्री करण्याचा करार करत असतो किंवा वायदा करत असतो, म्हणूनच याला वायदा बाजार सुद्धा म्हणतात। तर याला समजण्यासाठी एक सामाजिक उदाहरण घ्यायचं असेल तर आपण नेहमी पाहत असतो की जेव्हा एखाद्या जागेची खरेदी आणि विक्री होत असते तेव्हा जागेचा विक्रीदार आणि खरेदीदार या दोघांमध्ये सुरुवातीला त्या जागेच्या किमतीवरून चर्चा होऊन एक किंमत फायनल केली जाते आणि त्याच्यानंतर एक करार केला जातो। त्या कराराप्रमाणे ठराविक कालावधीच्या आतमध्ये त्या ठरलेल्या किमतीत या दोघांनाही हा व्यवहार करणे बंधनकारक असते। याचप्रमाणे अगदीच काहीसे या फ्युचर सेगमेंटमध्ये सुद्धा असते। त्याप्रमाणे शेअर्स खरेदी करणारा आणि शेअर्स विक्री करणारा या दोघांमध्ये ठराविक शेअर्सच्या ठराविक किमतीमध्ये खरेदी विक्री करण्याचा करार होत असतो, म्हणजे त्याला कॉन्ट्रॅक्ट असे म्हणू शकतो आपण। जेव्हा हा कॉन्ट्रॅक्ट होत असतो तेव्हा आपल्याला सेबीने निश्चित केलेली शेअर्सची संख्या, म्हणजे त्यालाच लॉट असे म्हणतात, तो लॉट खरेदी करणे कंपल्सरी असते। तर शेअर बाजारातलं एखादं उदाहरण घ्यायचं असेल तर आपण एचडीएफसी बँकेचं उदाहरण घेऊ शकतो। सध्या बाजारामध्ये एचडीएफसी बँकेची शेअर्सची किंमत 1940 रुपये आहे आणि एचडीएफसी बँकेचा फ्युचर जून महिन्याचा फ्युचरची किंमत जवळपास 1956 रुपये आहे। एक लक्षात घ्या, नेहमी फ्युचर एखाद्या कंपनीच्या फ्युचरची किंमत आणि त्याच्या मूळ शेअरची किंमत ही शक्यतो वेगवेगळी असते। त्यानंतर एचडीएफसी बँकेच्या फ्युचरची लॉट साईज जी आहे सेबीने नेमून दिलेली ती आहे 550 शेअर्सचा एक लॉट आहे। तर आपल्याला तो पूर्ण एक लॉट खरेदी करणं कंपल्सरी आहे। तर सध्याच्या एका लॉटची किंमत जी किंवा आपण त्याला काय म्हणतो एका शेअर्सची जी किंमत आहे फ्युचरमध्ये त्याची किंमत आहे 1956 रुपये आणि लॉट साईज आहे 550। तर 550 गुणिले 1956 तर पूर्ण किंमत जी येते ती म्हणजे 10,75,800 रुपये। तर एवढी किंमत आपल्याला देण्याची गरज नसते, तर त्याचा एक 10% भाग आपल्याला द्यावा लागतो, तो म्हणजे 1,10,000च्या आसपास आपल्याला पैसे पे करून आपण हा कॉन्ट्रॅक्ट करू शकतो। त्यानंतर आपल्याला ठरल्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टच्या एक्सपायरीच्या अगोदर नफा असो किंवा तोटा असो हा कॉन्ट्रॅक्ट संपवणे बंधनकारक असते। तर सध्या एक प्रत्येक फ्युचरच्या कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी जी आहे ती म्हणजे महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी असते। तसं पाहायला गेलं तर आपल्याला हा सेगमेंट अगदी पाठीमागील भागातील जो इक्विटी सेगमेंट आहे त्याप्रमाणे वाटू शकतो, पण या दोघांमध्ये बरेचसे फरक आहेत। त्यातील जो पहिला फरक आहे तो म्हणजे आपण इक्विटी शेअरमध्ये अगदी एका शेअर पासून खरेदी करू शकतो, पण फ्युचरमध्ये आपल्याला सेबीने नेमून दिली निश्चित केलेली जी एक शेअर्सची संख्या आहे किंवा त्या लॉट म्हणतो ते खरेदी करणं बंधनकारक असतं। त्यानंतर आपण इक्विटीमध्ये शेअर्सच्या किमतीनुसार अगदी कमीत कमी रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकतो, पण फ्युचरमध्ये आपल्याला पूर्ण एक लॉट खरेदी करायचा असल्यामुळे कमीत कमी 1,00,000 रुपयाच्या आसपास आपल्याला कॅपिटल असणे गरजेचे असते। त्यानंतरचा तिसरा फरक जो आहे तो म्हणजे इक्विटी सेगमेंटमध्ये आपण खरेदी केलेले शेअर्स अमर्याद कालावधीपर्यंत होल्ड सुद्धा करून ठेवू शकतो, पण फ्युचरमध्ये आपल्याला ते शेअर्स ठराविक मर्यादेच्या आत, म्हणजे जे आपली एक्सपायरी डेट आहे फ्युचरची कॉन्ट्रॅक्टची त्याच्या आतमध्ये आपल्याला ती विक्री करून तो कॉन्ट्रॅक्ट संपवणे बंधनकारक असतं। त्यानंतरचा पुढचा जो फरक आहे तो म्हणजे इक्विटी सेगमेंटमध्ये जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत असतो तेव्हा आपल्याला त्या कंपनीचा त्या शेअर्स प्रमाणे मालकी हक्क मिळत असतो, पण फ्युचरमध्ये आपल्याला तसा कुठलाही मालकी हक्क मिळत नाही, तसेच डिव्हिडंड सुद्धा मिळत नाही। कारण फ्युचरमध्ये आपण कुठलेही शेअर्स पूर्ण किंमत देऊन खरेदी न करता फक्त एक अनामत किंवा ॲडव्हान्स रक्कम देऊन, थोडीशी रक्कम देऊन आपण ते फक्त एक लॉट साईज आपण खरेदी केलेली असते किंवा बुक केलेली असते। पण इक्विटी सेगमेंटमध्ये आणि फ्युचर सेगमेंटमध्ये एक साम्य मात्र आहे, ते म्हणजे इक्विटी सेगमेंटमध्ये जसे आपण आपला संभाव्य तोटा सुरक्षित किंवा संभाव्य तोट्याला मर्यादित करण्यासाठी आपण स्टॉप लॉसचा वापर करत होतो, तसंच फ्युचर सेगमेंटमध्ये सुद्धा आपण स्टॉप लॉसच्या वापराने आपण आपले होणारे नुकसान सुद्धा मर्यादित करू शकतो। तसेच झालेला फायदा हा ट्रेलिंग स्टॉप लॉसच्या मदतीने सुद्धा आपण सुरक्षित सुद्धा करू शकतो। पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, या सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी
आपल्याला टेक्निकल अनालिसिसचा एकदम गाढा अभ्यास असणे गरजेचे आहे. तसेच शेअर बाजारामध्ये 3 ते 4 वर्षाचा अनुभव असणे सुद्धा गरजेचे आहे. कारण सेबीच्या म्हणण्याप्रमाणे या सेगमेंटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन सेगमेंटमध्ये 10 पैकी 9 लोक हे नुकसानीमध्ये आहेत. फक्त एक व्यक्ती हा नफा कमवतो. त्यामुळे या सेगमेंटमध्ये शक्यतो जे नवीन ट्रेडर्स आहेत आणि किंवा ज्यांच्याकडे कॅपिटल कमी आहे अशा लोकांनी या सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करण्यापेक्षा इक्विटी सेगमेंट हा पर्याय निवडलेला हा उत्तम राहतो. पण या सेगमेंटमध्ये एक चांगला फायदा म्हणजे जो आहे तो म्हणजे इक्विटी सेगमेंटमध्ये आपण फक्त शेअर बाजारामधील जे कंपन्यांचे शेअर्स आहेत ते खरेदी विक्री करू शकत होतो किंवा कमोडिटीमधील जे काही वस्तू आहेत त्या खरेदी विक्री करू शकत होतो. पण याच्यामध्ये या फ्युचर आणि ऑप्शन किंवा फ्युचर आपण सध्या फ्युचरचं बोलतोय, तर फ्युचरमध्ये आपण फक्त कंपन्यांच्या शेअर्सवरतीच नाही तर आपण जे शेअर बाजारातील मानांकन आहेत म्हणजे थोडक्यामध्ये निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे किंवा फिन निफ्टी आहे, सेन्सेक्स आहे, याचे सुद्धा फ्युचर खरेदी विक्री करू शकतो. तसेच कमोडिटीमधील जे गोल्ड आहे, सिल्वर आहे किंवा क्रूड ऑइल याचे सुद्धा फ्युचरवरती आपण ट्रेडिंग करू शकतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपण याच्यामध्ये जे करन्सीज मार्केट म्हणतो आपण फॉरेनच्या करन्सीज आहेत त्याच्या सुद्धा फ्युचर मध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.